Hello, good morning all of you. Today we are going to learn about vaccination. It is our third point. Okay. Now I am sharing the screen here. You can see and tell me it is visible or not. What we have covered in our last lecture, mother and child health. Yes or no? Understood this part? Understood or not? Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now we are going to study about vaccination. Yes, understood. लास्ट लेक्चरला काही पाठ बघितला तो समजला का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर आता आपण आपल्या थर्ड पॉइंट बीट मधल्या थर्ड बीटला सुरुवात करूयात. ओके. Screen is visible, all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. We will see what is vaccination and immunization. It is our third bit. Okay. What is vaccination? Vaccination बद्दल काय आयडिया आहे का? First of all, you have to tell me. तुम्ही सांगा मला काय समजतं वॅक्सिनेशन म्हणजे काय वाटतं, काय आहे वॅक्सिन? जनरली सगळ्यांना माहित झालं असेल आता तरी वॅक्सिन म्हणजे काय. All of you? Yes. Yes. Yes, ma'am. ओके. कोविडच्या वॅक्सिनेशन झाले ना सगळ्यांचं? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ओके. वॅक्सिन काय असतं जनरली असं वॅक्सिन म्हणजे काय असतं जे की आपल्याला इम्युनिटी देतं किंवा इम्युनिटी प्रोटेक्शन एखाद्या डिसीज पासून प्रोटेक्शन देण्यासाठी आपल्याला ते दिलं जातं वॅक्सिन. तर वॅक्सिन अँड इम्युनायझेशन काय आहे हे बघूयात आपण. द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हॅज अ सेपरेट डिव्हिजन फॉर इम्युनायझेशन अँड व्हेरियस प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन. तर फॅमिली वेलफेअर म्हणजे काय कुटुंब काय म्हणतात कुटुंबाला चांगलं वेलफेअर करण्यासाठी याची एक मिनिस्ट्री असते. तर ती मिनिस्ट्री यांनी काय केलेलं आहे सेपरेट डिव्हिजन सेपरेट एक विभाग बनवलेला आहे इम्युनायझेशन आणि व्हेरियस प्रोग्राम्स ऑफ इम्युनायझेशन वर आणि इम्युनायझेशन जे काही प्रोग्राम आहेत तर त्याच्यावर एक सेपरेट डिव्हिजन एक सेपरेट विभाग असा बनवलेला आहे या मिनिस्ट्रीने हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या मिनिस्ट्रीने. हॅज बीन इव्हॉल्व्ड इन लास्ट फ्यू डिकेड्स आणि ते कधी इव्हॉल्व्ह झालं बघा कधी अस्तित्वात आलं लास्ट फ्यू डिकेड्स लास्टच्या काही दशकामध्ये. ओके. तर काय होतंय बघा एक्सपांडेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन EPI त्याला शॉर्ट मध्ये असं म्हटलं जातं. व्हॉट इज एक्सपांडेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन EPI started in 1978 but it had only urban reach. पण एक्सपांडेड प्रोग्राम जो होता इम्युनायझेशनचा तो स्टार्ट कधी झाला 1978 मध्ये स्टार्ट झाला होता या इयर मध्ये. बट इट हॅड ओनली अर्बन पण तो कधीपर्यंत कुठपर्यंत लिमिटेड होता फक्त शहरी भागापर्यंतच लिमिटेड होता. म्हणजे त्याचा जो काही यूज आहे तो ग्रामीण भागातील लोकांना होत नव्हता. एक्सपांडेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन EPI चा 1978 मध्ये स्टार्ट झाला. राईट नोट डाऊन इट इज इम्पॉर्टंट फॉर MCQ. EPI started in 1978. Then Universal Immunization Program IJIP. ओके. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे किंवा शॉर्ट मध्ये त्याला असं म्हटलं जातं बघा युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम इज स्टार्टेड इन 1985. 1985 मध्ये युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम हा स्टार्ट झाला. ड्युरिंग दिस प्रोग्राम द कॅपॅसिटी ऑफ प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन वॉज इनक्रीज्ड. तर या प्रोग्रामच्या मध्ये काय झालं वॅक्सिनची जी काही वॅक्सिन प्रोडक्शनची जी कॅपॅसिटी आहे ती वाढली म्हणजे नवीन वॅक्सिन प्रोड्यूस करण्याचं प्रमाण वाढलं. More districts were covered under the program and cold chain was established at various places. तर खूप सारे जे काही जिल्हे होते हे सगळे कव्हर झाले या वॅक्सिनेशनच्या ड्राईव्ह मध्ये. या प्रोग्रामच्या कुठल्या प्रोग्राम अंडर होता युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम 1985.
अंडर द प्रोग्राम अँड कोल्ड चेन वॉज इस्टॅब्लिश्ड आणि कोल्ड चेन इस्टॅब्लिश झाली ऍट व्हेरियस प्लेसेस खूप साऱ्या जागी. थर्ड, टेक्नॉलॉजी मिशन ऑफ इम्युनायझेशन वॉज स्टार्टेड इन 1986. तर टेक्नॉलॉजी मिशन जे होतं इम्युनायझेशनचं ते स्टार्ट झालं 1986 मध्ये. ड्युरिंग the implementation infants in the age group of 0 to 12 months were included. तर नंतर जे काही टेक्नॉलॉजी मिशन ऍड झालं त्या युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये, तर त्याच्यात कुठलं एज ग्रुप ऍड झालं बघा, 0 ते 12 महिन्यांचं जे काही एज ग्रुप आहे इन्फंटचं ते सुद्धा ऍड केलं गेलं. देन फोर्थ इज चाइल्ड सर्व्हायव्हल अँड सेफ मदरहुड, CSSM त्याला शॉर्ट मध्ये म्हटलेलं आहे बघा. चाइल्ड सर्व्हायव्हल अँड सेफ motherhood was started in 1992 to include safe motherhood along with immunization. हे स्टार्ट झालं 1992 मध्ये. काय? CSSM. व्हॉट इज दॅट? चाइल्ड सर्व्हायव्हल अँड सेफ मदरहुड. हा प्रोग्राम स्टार्ट झाला 1992 मध्ये टू इन्क्लूड सेफ मदरहुड अलॉंग विथ इम्युनायझेशन. तर हे सेफ मदरहुड इन्क्लूड करण्यासाठी, सेफ मदरहुड म्हणजे जे काही मदरची हेल्थ आहे ती सेफ असली पाहिजे आणि कशाच्या थ्रू? इम्युनायझेशन म्हणजे कुठलंही इन्फेक्शन किंवा डिसीजेस पासून प्रोटेक्शन झालं पाहिजे. याच्यासाठी हे इम्पॉर्टंट होतं बघा. कुठला? 1992 मध्ये इस्टॅब्लिश झालेला CSSM. Then 50th Reproductive Child Health RCH program was started in 1997 to make it more comprehensive. तर रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ जो काही प्रोग्राम होता RCH चा तो स्टार्ट झाला 1997 मध्ये टू मेक इट मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह. तर त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे त्याला अजून सहकारी करण्यासाठी कुठल्या? CSSM या प्रोग्रामला काय करण्यासाठी? अजून सहकारी करण्यासाठी किंवा तो प्रोग्राम आहे तो अजून जरा जास्त इम्प्लिमेंट करण्यासाठी साइडला प्रोग्राम एक RCH नावाचा एक प्रोग्राम 1997 मध्ये त्याच्यात ऍड झाला किंवा त्याला सपोर्टिव्ह ऍड झाला. इट मेक मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह. देन 6th इज नॅशनल रूरल हेल्थ मिशन. व्हॉट इज नॅशनल रूरल हेल्थ मिशन? यस, वी हॅव सीन. बघितलंय का आपण NRHM? व्हॉट इज NRHM? येस और नो? बघितलंय का? ऑल ऑफ यू? Yes, ओके. ma'am. कधी बघितलं आपण? फर्स्ट चॅप्टर मध्ये. एम आय राईट? Yes, ma'am. Yes, ma'am. नॅशनल रूरल हेल्थ मिशन जो काही स्टार्ट झाला होता, कधी स्टार्ट झाला होता बघा? 2005 मध्ये. टू मेक द मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम टू इन्क्लूड ऑल एस्पेक्ट ऑफ इम्युनायझेशन टू हेल्थ ऑफ मदर अँड चाइल्ड. तर ते काय होतं? त्याचं मेन एस्पेक्ट काय होतं? मदर आणि चाइल्ड हेल्थ जी आहे ती इम्प्रूव्ह करणे. ओके. तर हे सगळे प्रोग्राम्स आहेत बघा. कधी इस्टॅब्लिश झाले इम्युनायझेशन वॅक्सिन? हे फॅमिली वेलफेअरची जी काही मिनिस्ट्री होती त्यांनी स्पेशल प्रोग्राम केले, एक स्पेशल डिव्हिजन बनवलं वॅक्सिनेशन आणि इम्युनायझेशन साठी आणि त्याच्या अंडर हे सगळे प्रोग्राम्स येतात. समजतंय का ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. First of all, you have to know what is mean by vaccine. Vaccine म्हणजे काय? एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. तर हे सगळे प्रोग्राम्स आहेत, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत बघा प्रोग्राम. नेक्स्ट पार्ट वी विल सी व्हॉट इज द नेक्स्ट. अंडर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम फॉलोविंग वॅक्सिन्स आर बिंग प्रोव्हाइडेड. तर जो काही हे इम्पॉर्टंट आहे बघा, नोट डाऊन करा तुमच्या नोटबुक मध्ये. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम काय आहे? युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम कधी इस्टॅब्लिश झाला? येस, आता सांगितलं. कधी झालं इस्टॅब्लिश? 1985 मध्ये. झाले का नाही 1985 मध्ये? येस और नो? Yes, ma'am. तर याच्यामध्ये काय झालं? ड्युरिंग दिस प्रोग्राम द कॅपॅसिटी फॉर प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन वॉज इन्क्रीज्ड. तर वॅक्सिन प्रोडक्शनची जी कॅपॅसिटी होती ती इन्क्रीज केली गेली. ते लिहा आणि याच्यात कुठल्या कुठल्या वॅक्सिन प्रोव्हाइड केल्या गेल्या बघा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. अंडर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम following vaccines are being provided. Which vaccine? BCG. What is BCG vaccine? Bacillus Calamite-Guerin vaccine. त्याचं नाव आहे त्या BCG वॅक्सिनचं. ऐकून असाल? BCG वॅक्सिनचा डोस आहे, लहान मुलं असतील तर त्यांना दिला जातो बघा BCG वॅक्सिनचा डोस. आर यू अवेअर अबाउट दॅट? Yes, ma'am. माहित आहे. तर तसं ते BCG वॅक्सिन प्रोव्हाइड केलं. फर्स्ट वॅक्सिन आहे. ओके.
इट इज युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम थ्रू दिली जाते, म्हणजे त्यांनी त्याच्यात त्या शेड्यूल मध्ये ऍड केलेला आहे BCG. त्याचा लॉंग फॉर्म काय बघा, बॅसिलस कॅलामेट गुरिन वॅक्सीन. देन DPT, व्हॉट इज DPT? डिप्थेरिया, पर्ट्युसिस अँड टिटॅनस टॉक्झॉइड, हे 3 जे काही आहेत त्याच्यात DPT वॅक्सीन मध्ये कॉम्बिनेशन मध्ये दिले जातात बघा. डिप्थेरिया मीन्स व्हॉट इज डिप्थेरिया? हुपिंग कफ आपण म्हणतो, त्या हुपिंग कफचा असं असेल, पर्ट्युसिस असेल अँड टिटॅनस असेल, टिटॅनस टॉक्झॉइड असेल. टिटॅनस म्हणजे धनुर्वात, समजते आपल्या भाषेत, मराठीमध्ये त्याला धनुर्वात म्हटलं जातं. अंडरस्टूड? Yes, ma'am. DPT आपण प्रॅक्टिकल मध्ये डिस्कस केलं होतं बघा, इन डिटेल डिस्कस केलं होतं. इम्युनायझेशन चार्ट, ते शेड्यूलचा चार्ट लक्षात आहे, आठवते सगळ्यांना? Yes, ma'am. सेम त्याच वॅक्सिन्स आहेत बघा इथं. लक्ष द्या. OPV मीन्स ओरल पोलिओ वॅक्सिन, ही सुद्धा याच्या मध्ये ऍड केलेली आहे किंवा दिली जाते अंडर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामच्या. देन मिसेल्स, व्हॉट इज मिसेल्स? I have told you what is measles. Yes. What is measles? मिसेल्स म्हणजे कांजिण्या, समजते का? चिकन पॉक्स वगैरे कसं आहे तसा एक रोग आहे मिसेल्स, याची पण वॅक्सिन असते. हिपॅटिटस बी नावाची सुद्धा एक वॅक्सिन आहे. TT म्हणजे टिटॅनस टॉक्झॉइड, हे याच्यात ऍड आहे. JEV, व्हॉट इज JEV? जॅपनीज एन्सेफॅलायटिस वॅक्सिन. वॅक्सिनचा लॉंग फॉर्म आहे बघा JEV. ओनली इन सिलेक्टेड हाय बर्डन डिस्ट्रिक्ट. तर हे काय, जॅपनीज एन्सेफॅलायटिस वॅक्सिन जे आहे ते हाय बर्डन डिस्ट्रिक्ट मध्ये दिले जातं, म्हणजे ज्या ठिकाणी त्या डिसीजचा स्ट्रेन जास्त आहे तिथंच ही वॅक्सिन दिली जाते. HIV कॉन्टेनिंग पेंटाव्हॅलंट वॅक्सिन. तर HIV जे आहे ते पेंटाव्हॅलंट वॅक्सिन कुठली आहे? DPTP अँड HEPB प्लस HIV, ह्या 3 आहेत वॅक्सिन, यांचं कॉम्बिनेशन आहे बघा. इन सिलेक्टेड स्टेट मध्ये द डिसीज कंट्रोल बाय द अबव मेन्शन्ड वॅक्सिन्स आर. तर या वरच्या ज्या काही वॅक्सिन आहेत सगळ्या बघा किती होत्या, BCG, DPT, OPV, मिसेल्स, हिपॅटिटस B, TT, JEV, देन पेंटाव्हॅलंट वॅक्सिन्स असतील. या सगळ्या वॅक्सिन्स कोण दिलं जातात, कशाच्या अंडर दिले जातात? युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामच्या. आणि त्या काय होतं, त्या काही वॅक्सिन्स करतात, कुठले डिसीज कंट्रोल करतात ते खाली डिसीजेस दिलेले आहेत बघा. व्हॉट इज दॅट? ट्युबरक्युलोसिस नावाचा डिसीज मॅनेज केला जातो किंवा प्रिव्हेंट केला जातो या वॅक्सिन थ्रू. BCGच्या ट्युबरक्युलोसिस समजते. व्हॉट इज ट्युबरक्युलोसिस? What is the causative organism for tuberculosis? I have told you. Tell. TB. हा, ओके. TB means tuberculosis or क्षयरोग असं म्हटलं जातं. कशामुळे होतो क्षयरोग? कुठला आहे कॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम? याला नाव काय त्या ऑर्गॅनिझमचं? येस, सांगितलं होतं का नव्हतं? What is the name of tuberculosis organism causative agent? Mycobacterium tuberculi. आठवते का? Yes. Then next disease is controlled by diphtheria. Diphtheria सुद्धा हा सुद्धा disease control होतो बघा. Then pertussis, tetanus, polio, measles, hepatitis B, Japanese encephalitis, and meningitis and pneumonia. What is meningitis? Pneumonia caused. Pneumonia कशामुळे होतो? I have told you. Meningitis means we have discussed already. मेंदूज्वर, हे सुद्धा सगळे डिसीजेस कंट्रोल होतात बघा वॅक्सिन मुळे. हिमोफिलस, इन्फ्लुएन्झा टाइप बी. इन्फ्लुएन्झाची वॅक्सिन होती काय इम्युनायझेशन शेड्यूल मध्ये आपण बघितलेली? येस, येस और नो? Yes, ma'am. Yes, ओके. तर हे सगळे डिसीजेस या वॅक्सिननी कंट्रोल होतात बघा. काही पेंटाव्हॅलंट वॅक्सिन्स आहेत, कॉम्बिनेशन मध्ये दिल्या जातात. देन file for 7 diseases mentioned in the above. What are 7 diseases? These are 7 diseases. Above list the immunization is a country wide for encephalitis and meningitis. Immunization ची country आहे
कंट्री मधलं जे इम्युनायझेशन आहे ते कॅरी आउट केलं जातं बघा या वॅक्सिन हे डिसीजेसवर ओव्हरकम करतात या वॅक्सिन. देन न्यूमोनिया इट इज अवेलेबल इन सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट विथ हाय डिसीज बर्डन. तर काही ठिकाणी न्यूमोनियाची वॅक्सिन सुद्धा दिली जाते. ओके, का तर ते त्या ठिकाणी त्या डिसीजचा स्ट्रेन खूप आहे त्या अकॉर्डिंग टू डिस्ट्रिक्ट असं. द इम्युनायझेशन शेड्यूल फॉर दी 7 कॉमन डिसीजेस इज इंडिकेटेड इन दी टेबल बिलो. तर खाली just wait for 1 minute. ओके, तर काय बघत होतो आपण, सगळे डिसीज कंट्रोल होत आहेत हे असं बघत होतो. Then available in selected district with high disease burden. The immunization schedule for the 7 common diseases is indicated in the table below. तर खालील टेबल प्रमाणे इम्युनायझेशन शेड्यूल आहे बघा काही काही डिसीजेस. Pertussis and immunization schedule for selected diseases. Protection स्मॉल मध्ये दिसते बघा, तुम्ही झूम करून बघू शकतात काय काय डिसीजेस आहेत. वॅक्सिनेशन, प्रेझेंटेशन बीसीजी लायोफिलाइज्ड लिक्विड आहे. देन नेक्स्ट आहे हेपॅटायटिस लिक्विड, डीपीटी लिक्विड, मिसेल्स, लायोफिलाइज्ड टीटी. इट इज फॉर युअर अंडरस्टँडिंग. ओके, तर पोलिओ असेल, इंट्राडर्मल वॅक्सिन असेल तर ते कधी दिलं जातं. जो काही चार्ट आपण बघितला प्रॅक्टिकल मध्ये तोच चार्ट आहे. मोड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, तो चार्ट याच्यामध्ये क्लिअर नाहीये दिसत. जो चार्ट आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितला तो तुम्ही लिहून काढायचा आहे नोटबुक मध्ये, थेअरीच्या सुद्धा. कुठले वॅक्सिन आहेत आणि कुठले डिसीज त्याच्याद्वारे कंट्रोल होतात. अंडरस्टूड? येस ऑर नो? Yes, ma'am. मग ते इन डिटेल आपण बघितले होते प्रॅक्टिकलच्या नोटबुक मध्ये, जो आहे तोच बघायचा आहे. त्याच्यात कोणाला प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. अजून डीपीटी लिक्विड असेल, मिसेल्स, लायोफिलाइज्ड. लायोफिलाइज्ड म्हणजे काय? लायोफिलायझेशन माहित आहे का? लायोफिलायझेशन म्हणजे काय? ते फ्रीज्ड कंडिशन मध्ये असतं. फ्रीज्ड असं ठेवलं जातं त्याला. ओके, त्याला म्हणायचं लायोफिलायझेशन. जे ईव्ही आहे आता आपण बघितलं एन्सेफॅलायटिस वॅक्सिन, जॅपनीज एन्सेफॅलायटिस वॅक्सिन ते त्याचा कुठला डिसीज कंट्रोल होतं ते आहे, कुठल्या रूटनं ते दिलं जातं आणि कधी दिलं जातं. सेम चार्ट आहे. ओके, अंडरस्टूड? बघा, एकदा नाही समजलं तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. वी हॅव ऑलरेडी सीन इन अवर प्रॅक्टिकल. ओके, येस ऑर नो? Yes, ma'am. बघा, हेपॅटायटिस बी आहे. हेपॅटायटिस बी नावाचा डिसीज कंट्रोल करतो. इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिलं जातं. कधी दिलं जातं? बर्थ डोस ऍट अ इन्स्टिट्यूशन नेक्स्ट 3 and 6, 10, 4 weeks असं त्याचं प्रमाण आहे. हा चार्ट इट इज इम्पॉर्टंट चार्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. यू कॅन राईट डाऊन फ्रॉम इन युअर नोट्स. ओके, काही प्रॉब्लेम आहे वॅक्सिनेशन त्याचे प्रोग्राम्स चार्ट्स मध्ये? कोणाला कुठली वॅक्सिन आहे, किती युनिव्हर्सल वॅक्सिनेशन प्रोग्रामने किती वॅक्सिन दिल्या? येस, एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? मॅडम हा, त्याच्या मागच्या वॅक्सिन प्रोग्राम सांगायचे का रिपीट? का वॅक्सिन हा. मुळे कुठले डिसीज हे होतात सांगायचे? हेच का? येस, ओके. अंडर युनिव्हर्सल ma'am. इम्युनायझेशन प्रोग्राम, तर इम्युनायझेशन प्रोग्राम जो होता युनिव्हर्सल, तर त्यांनी खालील काही वॅक्सिन्स दिलेले आहेत बघा. त्या वॅक्सिन खालील काही डिसीजेस प्रिव्हेंट करतात असं सांगितलेलं आहे कॉम्बिनेशन मध्ये. फर्स्ट वॅक्सिन होती बीसीजी, बॅसिलस कॅलामेट-ग्युरिन वॅक्सिन होती. देन डीपीटी वॅक्सिन होती. डीपीटी मीन्स डिप्थेरिया, पर्टुसिस अँड टिटॅनस ऑफ टॉक्झाइड. हे तिन्हीचे कॉम्बिनेशन मध्ये डीपीटी वॅक्सिन दिली जाते. ओपीबी मीन्स ओरल पोलिओ वॅक्सिन होती. देन मिसेल्स असेल, मिसेल्स मीन्स मिसेल्सची वॅक्सिन असते. देन हेपॅटायटिस बी असेल. हे सगळ्या वॅक्सिनचे नेम आहेत. टीटी असेल, टिटॅनस टॉक्झाइड. जेईव्ही, जॅपनीज एन्सेफॅलायटिस वॅक्सिन याचं नाव, हे लॉंग फॉर्म आहेत बघा. HIV ही असं शॉर्ट मध्ये म्हटलं जातं, कंटेनिंग पेंटाव्हॅलंट वॅक्सिन. तर याच्यामध्ये कुठलं कॉम्बिनेशन आहे HIV मध्ये बघा? H मीन्स हेपॅटायटिस
असं कन्सिडर करा. DPTP ही एक वॅक्सिन या HIV मध्ये येते, प्लस हेपॅटायटिस B एक येते आणि प्लस HIV वॅक्सिन एक येते. हे 3 पेंटाव्हॅलंट वॅक्सिन असं कन्सिडर केलं जातं. दी डिसीजेस कंट्रोल्ड बाय दी अबव मेन्शन्ड वॅक्सिन्स आर. तर वर मेन्शन केलेल्या वॅक्सिन थ्रू कुठले डिसीजेस कंट्रोल होतात बघा. ट्युबरक्युलोसिस हा डिसीज कंट्रोल होतो. देन डिप्थेरिया, पर्टुसिस, टिटानस, पोलिओ, मिसेल्स, हेपॅटायटिस B, जॅपनीज एन्सेफॅलायटिस, मेनिंजायटिस आणि निमोनिया कॉज्ड बाय हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाइप B. तर हे सगळे डिसीजेस काय होतात, कंट्रोल होतात या वॅक्सिन मुळे. समजलं का? द इम्युनायझेशन शेड्यूल फॉर द 7 कॉमन डिसीजेस इज इंडिकेटेड इन द बिलो. आणि खाली एक चार्ट दिला होता की 7 कॉमन कुठले डिसीजेस आहेत आणि कशामुळे ते कंट्रोल होतं. अंडरस्टूड? यस येस मॅम. Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे अजून याच्यात? नो मॅम. ओके, नेक्स्ट पार्ट वी विल सी. काय आहे नेक्स्ट पार्ट? ओव्हरव्ह्यू ऑफ वॅक्सिन्स, टाइप्स ऑफ इम्युनिटी. तर वॅक्सिनचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. काय आहे वॅक्सिन हे बघायचं आहे. हा पॉइंट आहे आपल्याला. आणि टाइप्स ऑफ इम्युनिटी सुद्धा बघायचं आपल्याला. काय आहे? द टर्म वॅक्सिन्स अप्लाइज टू ऑल बायोलॉजिकल प्रिपरेशन प्रोड्युस्ड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर वॅक्सिनचं टर्म कशाला अप्लाय करते बघा? ऑल बायोलॉजिकल प्रिपरेशन, जे सगळे बायोलॉजिकल प्रिपरेशन्स आहेत आपण प्रोड्यूस केलेले, प्रोड्युस्ड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून जेवढे काही बायोलॉजिकल प्रोडक्शन और प्रिपरेशन तयार केलेले आहेत, तर ते म्हणजेच काय असतील? वॅक्सिन्स असं त्याचा अर्थ होतो. that enhance immunity against diseases and either prevent prophylactic vaccines or in some cases treat diseases. तर हे वॅक्सिन काय करतात? इन्हान्स इम्युनिटी जी आहे तर ते इन्हान्स करतात किंवा इम्युनिटीचं इन्क्रीज करण्याचं काम करतात. इम्युनिटी अगेन्स्ट डिसीज, एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट. अँड आयदर प्रिव्हेंट प्रोफायलॅक्टिक वॅक्सिन, आणि नंतर ते काय करतात? प्रिव्हेंट करतात. कशाला? प्रोफायलॅक्टिक वॅक्सिन्स हे पण आहे याच्यात. और इन सम केसेस ट्रीट डिसीजेस, काही केसेस मध्ये जे काही झालेले डिसीज आहेत ते सुद्धा ट्रीट करतात बघा वॅक्सिन. हे सगळं वॅक्सिन काय आहेत आणि काय काम करतात त्याची इन्फॉर्मेशन आहे. तर ज्या वॅक्सिन डिसीज ट्रीट करतात त्यांना काय म्हणायचं? थेरापेटिक वॅक्सिन्स. ओके, आणि ज्या वॅक्सिन डिसीज प्रिव्हेंट करतात त्यांना काय म्हणायचं? प्रोफायलॅक्टिक वॅक्सिन्स. समजते का? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? What are prophylactic vaccine? Vaccines which can prevent diseases. It is known as prophylactic vaccines. Or in some cases, some vaccines are treat the diseases. That are therapeutic vaccines. Understood? Yes. समजलं का? थेरापेटिक म्हणायचं, प्रोफायलॅक्टिक वॅक्सिन कशाला म्हणायचं? Yes? Yes. येस मॅम. Vaccines are administered in liquid form, either injection by oral by intranasal routes. तर वॅक्सिन जनरली कशा ऍडमिनिस्टर केल्या जातात किंवा रूट काय आहेत आपण बघितलं बघा. बीसीजीचं वॅक्सिन लेफ्ट थाई मध्ये दिलं जात होतं. ते कसं? इंट्राडर्मल असेल, सबक्युटॅनस असेल. जनरली ह्या लिक्विड फॉर्म मध्ये ऍडमिनिस्टर केल्या जातात. आणि बेसिकली फॉर्म कुठला असेल? इंजेक्शन मध्ये दिल्या जातात किंवा समटाइम पोलिओ सारख्या वॅक्सिन एक्झाम्पल आहे, ओरल मध्ये पण दिल्या जातात आणि काही इंट्रानेझल रूटने सुद्धा दिले जातात. व्हॉट आर इंट्रानेझल रूट? इंट्रानेझल रूट म्हणजे नाक, जो काही नेझल कॅव्हिटी आहे आपली नोजची, त्याच्या थ्रू सुद्धा काही वॅक्सिन दिल्या जातात. अंडरस्टूड? येस मॅम. Then next is vaccines are composed of either the entire diseases. तर वॅक्सिन हे कंपोज आहेत either entire diseases, सर्व डिसीजेस मिळून वॅक्सिन कंपोज्ड आहेत. देन either the entire disease causing microorganism or some components. तर वॅक्सिन हे कशा बनलेले आहेत? एखाद्या डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया ट्युबरक्युलोसिस. तर बीसीजी वॅक्सिन कशी बनली असेल? एक्झाम्पल यू हॅव टू सी एक्झाम्पल. तर एक्झाम्पल कसं असेल बघा. तर त्याचं ट्युबरक्युलो जो काही हे आहे, आयदर दी डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम और सम components they may constructed in several ways as shown below from living organism that have been weakened, usually
फ्रॉम कल्टिवेशन अंडर सब ऑप्टिमल कंडिशन कॉल्ड एज अटेन्युएशन. तर काही वॅक्सिन कशा प्रिपेअर झालेल्या असतात, डिसीज कॉझिंग एजंटच त्याच्यात असतो. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं टीबीची वॅक्सिन, बीसीजी वॅक्सिन असेल तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जो काय आहे तो सुद्धा त्याच्यात असू शकतो. बरं का, असं असतं काही काहीचं कॉम्बिनेशन. दे मे बी कन्स्ट्रक्टेड इन सेव्हरल वेज ऍज शोन बिलो. आणि खालील प्रमाणे ते खूप साऱ्या दुसऱ्या वेजने सुद्धा कन्स्ट्रक्ट किंवा कन्स्ट्रक्ट केल्या जातात वॅक्सिन्स. ओके, फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट हॅव बीन विकन युजली फ्रॉम कल्टिवेशन अंडर सब ऑप्टिमल कंडिशन. तर जे काही डिसीज कॉझिंग एजंट म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते विक केले जातात, हीट किल्ड वगैरे अशा कन्सेप्ट आहेत त्या केल्या जातात. आणि त्याच्यातून कल्टिवेशन अंडर द इफेक्ट ऑफ रिड्युसिंग कल्टिवेशन अंडर सब ऑप्टिमल कंडिशन, आणि त्यांचं कल्टिवेशन केलं जातं सब ऑप्टिमल कंडिशन्स ना. कसं असेल सब ऑप्टिमल कंडिशन्स, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला फेवरेबल कंडिशन प्रिपेअर करायची आणि तिथं त्याचं प्रोडक्शन करायचं, पण ते एवढं इफेक्टिव्ह नसलं पाहिजे की त्याच्या थ्रू डिसीज झाला पाहिजे. ओके, कंडिशन कॉल्ड एज अटेन्युएशन. तर अशा कंडिशन मध्ये ते ऑर्गॅनिझम ग्रो करणे त्यालाच काय म्हटलं जातं, अटेन्युएशन. और फ्रॉम जेनेटिक मॉडिफिकेशन, काही वॅक्सिन प्रिपेअर केले जातात त्या ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन करून, which has the effect of reducing their ability to cause disease. तर ते जेनेटिक मॉडिफिकेशन केलं, फॉर एक्झाम्पल मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय हा बॅक्टेरिया घेतला आपण आणि त्याच्या जेनेटिक मॉडिफिकेशन केलं तर तो काय होईल, डिसीज कॉज करणार नाही पेशंट मध्ये, किंवा तो ट्युबरक्युलोसिस फॉर्म करणार नाही. विच हॅज द इफेक्ट ऑफ रिड्युसिंग देअर ॲबिलिटी टू कॉज डिसीज. तर इफेक्ट होईल ॲबिलिटी टू कॉज डिसीज. तर त्याची जो काही डिसीज फॉर्म करण्याची ॲबिलिटी आहे ती काय होईल, कमी होत असेल. Then from whole organism that have been inactivated by chemical, thermal or other means. तर काय आहे, काही ऑर्गॅनिझम असे काही वॅक्सिन अशा प्रिपेअर केल्या जातात की ते ऑर्गॅनिझम जे आहे डिसीज कॉझिंग ते केमिकल, थर्मल अँड अदर ज्या काही मेथड आहेत त्याच्यामध्ये इनॅक्टिवेट करायच्या अशा टाइपनी. फ्रॉम कंपोनंट्स ऑफ डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम सच एज स्पेसिफिक प्रोटीन्स अँड पॉलिसॅकॅराइड और न्यूक्लिक ऍसिड. तर काही ऑर्गॅनिझम ह्या काही वॅक्सिनचे आहेत ते काय केले जातात, कंपोनंट्स ऑफ द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम अँड स्पेसिफिक त्याच्या प्रोटीन्स मध्ये समटाइम चेंजेस करून प्रिपेअर केल्या जातात, आणि काही न्यूक्लिक ऍसिड किंवा पॉलिसॅकॅराइड मध्ये. ओके, these are the overview of vaccine and types of immunity. Wait for 1 minute.
मला होस्ट करा. All of you. Okay, we will stop here. Our next in our next lecture we will conduct further. Okay. Hello, madam. Okay, thank you all of you. We will conduct our next part in our next lecture.